तर आपल्या जरूर गावचे सुपुत्र आपले मतसागर सर यांनी आपल्याला AI बोर्ड हा जो आपल्या माध्यमिक विद्यालय जरूर या शाळेला दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज आपण औपचारिकरित्या करत आहोत। तरी या प्रसंगी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तांबे सर, काही गावकरी, आमचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी, तर विद्यार्थी आमच्याकडून थोडंसं काही ते झालं त्यामुळे बाहेर काही जेवायला बसलेले, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी तर दिसत नाहीये। तरी ते आता जेवण झाल्यावर 2 मिनिटात इथे येऊन बसतीलच। तरी आम्ही आम्हाला जो तुम्ही AI बोर्ड उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सर्व शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि पुढे सर नमस्कार, मी योगेश मतसागर। मी सर्वप्रथम सर्वांचा शिक्षकांचा परिचय या ठिकाणी करून देतो। मुख्याध्यापक तांबे सर, सहशिक्षक श्री पवार सर, सहशिक्षक श्री बाबुल सर, सहशिक्षिका श्रीमती संत मॅडम, सहशिक्षक श्री सय्यद सर आणि पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले गावकरी, आमचे मेजर आणि मला पण ओळखतात। ठीक आहे, चला पण श्रद्धांजलीचा कार्यक्रम करू। आपले दिगंबर दादा आले तिकडं करा, तिकडं राम राम। आता मागच्या महिन्यात 12 जूनला आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर VG शिंदे यांचं देवस्थान झालेलं आहे। तरी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एक 2 मिनिट स्तब्ध उभं राहून आदरांजली अर्पण करूया। दो हॅलो सर, नमस्कार। सर नमस्कार।
नमस्कार. मी माध्यमिक विद्यालय जरूर मुख्याध्यापक श्री तांबे अर्जुन यादवराव. गेल्या 4 वर्षापासून मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतो. आपण आमचे क्लर्क तुमचे गावकरी योगेश सागर यांनी आमचा तुमच्याशी परिचय करून दिला आणि त्या परिचयाचं रूपांतर आज आम्हाला तुम्ही एवढं मोठं सहकार्य केलं. तुमचे गावकरी, विद्यार्थी आणि आम्ही सर्व शिक्षक आज तुमच्याशी आम्ही या आयडी मीटिंगच्या मार्फत बोलू शकतो किंवा तुमच्याशी संवाद साधू शकलो, हे आमचं भाग्य म्हणावं लागेल. तुमच्यामुळे हे लाभलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आणि माध्यमिक विद्यालय जरूरच्या वतीनं आपला ऋणी आहे आणि या ऋणात मी सतत राहू इच्छितो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. योगेश सर, शिंदे साहेबांचे कुटुंबीय आलेत का? बोला सर. काय म्हटलं सर? शिंदे साहेबांचे कुटुंबीय आलेले आहेत का इथे? नाही सर. नाही सर. ठीक आहे. आज एचएससीची मीटिंग होते आज. त्यांना अजून 1 महिना झालेला नाही. आज 23 दिवस झाले साहेबांना. बरोबर. तर सर्वप्रथम माझे सर्वांना आभार. आणि माझे आभार मानण्याची आवश्यकता नाहीये. मी काही फार मोठं असं काही काम केलेलं नाहीये. माझ्याच बांधवांना मी सहकार्य करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर विदाउट जास्त फार काही मी न बोलता, जे माझे बांधव इथे आलेले आहेत, माझे बंधू, माझे चुलते जे इथे आलेले आहेत आणि माझे गुरुजन इथं बसलेले आहेत. मी ह्या शाळेचा विद्यार्थी होतो. काही आठवड्यांपूर्वीच मी तिथे येऊन गेलो, परंतु काही डॉक्टर व्ही.जी. शिंदे यांच्या निधनामुळे आपण हा तेव्हा कार्यक्रम करू नाही शकलो. आणि आता मला तिथं व्यक्तिशः हजर नाही राहता आलं, दुसऱ्या काही एंगेजमेंट्स असल्यामुळे. त्यामुळे मला व्हर्च्युअली हजर राहण्याची संधी प्राप्त केली, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. ह्या मागचं काय प्रयोजन आहे, काय हेतू आहे, ते सांगण्याचा माझा आता उद्देश आहे. आणि त्यासाठी ह्या आजच्या घटनेला प्रारूप असं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. आणि जनरली आम्ही इंग्लिशमध्ये संभाषण करतो, त्यामुळे मला सगळ्याच शब्दांना मराठीमध्ये बोलणं अवघड जाईल, परंतु तरीही जेवढं शक्य असेल तेवढं मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करीन. शिंदे सर, तुम्हाला स्क्रीन दिसतंय माझं? आणि वाचता येत आहे ना व्यवस्थित? मोठं झालंय ते, एनलार्ज झालंय पूर्ण स्क्रीनवर? ओके. तर याला जो इक्विपमेंट म्हणजे तिथे इन्स्टॉल केलेला आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड स्मार्ट बोर्ड म्हणतात. आणि मराठीमध्येच त्याचं जे मी भाषांतर केलंय, तर त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि तो ह्या स्मार्ट बोर्डमध्ये फिट केलेला आहे अँड्रॉइड डिव्हाइसेसच्या द्वारे. आणि तो माध्यमिक विद्यालय जरूर ह्या गावाला आता तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, जिथे विद्यार्थ्यांना ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे आणि त्याचा कसा वापर करता येणं शक्य आहे याची माहिती होईल. अजूनही बऱ्याचशा अशा शाळा किंवा इव्हन महाविद्यालय आहेत जिथे हे अजून आलेलं नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जरूळ गावासाठी ही निश्चितच स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला आता ते उपलब्ध झालेलं आहे. मी फार थोडक्या शब्दांमध्ये याच्याबद्दल आपल्याला माहिती करून देतो की ह्या मागचा नेमका हेतू काय आहे आणि आपण ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी करू शकतो.
मी माझ्या पूर्ण ह्या भाषणामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर मी बोलेन. तर हा एक स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये AI बेस्ड वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत आणि मुख्यत्वे शाळेसाठी त्याचे जे महत्त्व आहेत ते इथे लिहिलेले आहेत. जसे की जे पाठ्यक्रम किंवा धडे शिकवण्यात येतात तिथे ते जास्तीत जास्त आकर्षक बनवण्यात येतात. म्हणजे विद्यार्थ्यांना हे कोणतीही संकल्पना आहे ती समजण्यास मदत होते. याच्यामध्ये वेळ आणि श्रम वाचतो आणि विद्यार्थ्यांची याच्यामध्ये उत्सुकता वाढते आणि त्याच्यामुळे त्यांचा सहभाग वाढतो आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे तिला फार मदत होते. आणि हा एक सगळ्यात ॲडव्हान्स्ड स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत. जे ते इन्स्टॉल करून गेलेले असतील त्यांनी त्याच्याबद्दल कल्पना दिलेलीच असेल. परंतु एक संक्षिप्तमध्ये बोलायचं झालं तर हे त्या क्लासरूम टीचिंगसाठी महत्त्वाचं ठरतं. आपली पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ज्याच्यामध्ये आपण शाळेमध्ये कशा प्रकारे ज्ञान मिळवतो त्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्याच्यामध्ये फारसे असे बदल झालेले नाहीत. परंतु आता त्याच्यामध्ये फारच जास्त आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बदल येण्यास सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामधून शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि मुलांनी ते कसं शिकायचं ह्याच्यामध्ये फार नवीन नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आलेले आहे. आणि हे सगळं जे तंत्रज्ञान आहे ते इंग्लिशमध्ये ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. आपण ह्या छोट्याशा स्क्रीनमध्ये असं बघू शकाल की एक रोबोट आहे जो की यंत्रमानव आहे आणि तो काही जे समोर विद्यार्थी बसले त्यांना शिकवतोय. हळूहळू ह्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण येण्यास सुरुवात होईल. तर नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे हे याच्यामध्ये फारच थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे की एक असं तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये जे कम्प्युटर्स आहेत म्हणजे संगणक आहेत ते माणसांसारखे विचार करायला लागतील. आतापर्यंत आपण कॉम्प्युटर जो आहे किंवा आपले संगणक आहे त्यांना वापरतो आणि ते पॅसिव्ह असतात म्हणजे ते स्वतः प्रतिक्रिया देत नाहीत. पण हळूहळू आता ते प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात करतील. ते स्वतःला शिकवतील आणि मग त्याच्यातून ते आपल्याला काही आपल्या समस्यांचं निदान करू शकतील. ते आपल्याला फोटो ओळखायला मदत करू शकतील. जर समजा ते एखादी व्यक्ती एखाद्या भाषेमध्ये बोलत असेल जसं की चायनीज भाषेत बोलत असतील आणि आपल्याला जर चायनीज भाषा येत नसतील तर ते आपल्याला मदत करतील आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी किंवा भाषांतर करण्यासाठी. आणि त्याच्यामधून निर्णय घेण्याची जी आपली क्षमता आहे ती फार जास्त वाढते. याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याचाही समावेश होतो आणि जी डाटा याच्यामध्ये उपलब्ध होतो त्याच्यामधूनच हे आणखी जास्त शिकायला लागतात. आणि जसं जसं त्याच्यामध्ये शिक्षण जास्त होत जातं तसं तशी जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ती प्रगल्भ होत जाते. याच्यामध्ये काही छोटी उदाहरणं दिलेली आहेत की जसं एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्या व्यक्तीला ओळखण्याची पण याच्यामध्ये शक्यता निर्माण होते की नेमकी कोणती व्यक्ती बोलत आहे. जसं की आता ह्या सध्याच्या वर्गामध्ये समजा तिथे एक 50 विद्यार्थी बसलेले असतील तर त्या 50 पैकी एका विद्यार्थ्यांनी बोलायला सुरुवात केली तर नेमका कोणता विद्यार्थी बोलतो आहे हे सुद्धा ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या द्वारे कळवण्यात येतं. पण त्याच्यासाठी त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं म्हणजे शिक्षण द्यावं लागतं. तर याचा सारांश असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्याला जो संगणक आहे त्याला रेस्पॉन्स म्हणजे त्याच्याकडून प्रतिक्रिया येण्यासाठी मदत करतो. आता याचा वापर नेमका कुठे कुठे होतो तर याचा वापर आम्ही सहसा असं म्हणतो की इट इज अनलिमिटेड. म्हणजे ह्याचा वापर सगळ्या ठिकाणी होतो कुठेही होतो. आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये फोन्स आहेत. मोबाईल फोन सेलफोन आहेत त्याला आपण स्मार्टफोन पण म्हणतो. तर तेच एक तुमच्या खिशात असलेलं एक असं उपकरण आहे ज्याच्यामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. जसं की आता व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाला होता तिथल्या बऱ्याचशा लोकांना ज्या स्मार्टफोन मधून सिग्नल्स मिळाले की भूकंपाच्या काही सेकंद आधी
त्यांना हे कळवण्यात आलं की भूकंप इथे होणार आहे. आणि बरीचसे लोक त्यांच्या स्मार्टफोनद्वारे जेव्हा हा सिग्नल मिळाला त्यांच्या घराच्या बाहेर पडले. तर ह्याचा जो दैनंदिन जीवनामध्ये वापर आहे आणि त्याचा जो वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी त्याचे युजफुलनेस आहे तो अनलिमिटेड आहे. परंतु तरीही काही उदाहरणं जर द्यायची झाली तर जसं की एखाद्या चेहऱ्यावरून त्या व्यक्तीला ओळखणं किंवा त्याच्या आवाजावरून ओळखणं, किंवा जे माहिती महाजाल म्हणजे इंटरनेटवर बसून आपण जो इंटरनेटद्वारे ऑनलाईन शॉपिंग करतो म्हणजे खरेदी विक्री करतो, त्याच्यामध्ये कोणता पदार्थ चांगला आहे वाईट आहे ह्या सर्व गोष्टींची असेसमेंट म्हणजे त्याची तपासणी ही याच्याद्वारे होऊ शकते. वाहतुकीच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तर एक फार तशी छोटी गोष्ट झाली, परंतु जनरली जे वेगवेगळे नकाशे आहेत किंवा ज्या आरोग्य सुविधांसाठी ज्या ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीच्या ज्या आवश्यकता आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालेला आहे. आणि आता सध्याच्या या क्षणी जेव्हा आपण बोलतो आहोत त्याचा वापर होत आहे. आणि आता ड्रायव्हरलेस कार्स आणि किंवा ड्रायव्हरलेस ट्रक पण यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्या ट्रकमध्ये किंवा त्या त्या लॉरीमध्ये ड्रायव्हरच नसणार आणि मग ती चालवणार कोण? तर ही ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी ती चालवते. आणि अशा कार्स आणि अशा ट्रक्स ह्या आलेल्या पण आहेत आणि भारतात आता हळूहळू त्या यायला सुरुवात होतील, परंतु विदेशांमध्ये आणि मुख्यत्वे अमेरिकेमध्ये अशा टॅक्सीज आलेल्या आहेत, कॅब्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ड्रायव्हर बसलेला नसतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचा फायदा होतो. तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर की एक ड्रोन आहे आणि त्या ड्रोनची जी टेक्नॉलॉजी आहे ती पण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. तर त्याची मी काही उदाहरणं देऊ शकतो की इव्हन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा वापर होईल. आता ह्या क्षणी जिथे आपण बसलेलो आहे ते शाळेच्या क्षेत्रात शाळेच्या परिसरामध्ये तिथे याचा वापर आहे. तिथे तर मुलांना शिकण्यासाठी पहिल्यांदा तर त्याचा वापर होतो. लहान मुलं म्हणजे अगदी पहिली दुसरी पासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग होत चाललेला आहे. म्हणजे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर हा लहान मुलांना किती व्यवस्थितरित्या किती चांगल्या पद्धतीने शिकवता येईल याच्यासाठी वापर सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले जे शिक्षक वृंद आहेत त्यांनाही याच्यामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग होऊन त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळते की कसं मुलांना चांगल्यात चांगल्यारीत्या शिकवता येईल. आणि पुन्हा मग जेव्हा पुढच्या वर्गाची मुलं पुढच्या वर्षी पुन्हा त्याच वर्गामध्ये मुलं येतात तर त्यांना त्याच्यामध्ये जे रिपिटिशन आहे ते पुन्हा पुन्हा करावी लागणारी जी कामं आहेत ते मग ते त्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते त्याला मदत करतात की त्याला पुन्हा करण्याची गरज नको पडायला आणि त्याच्यामध्ये आपल्या वेळेची बचत होते. मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला आहे. जसं की आजाराचं निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात येते. आजकाल काही गॅजेट्स मिळतात, काही आपण घरी घेऊन येऊ शकतो त्याच्यामध्ये AI इनबिल्ट असतं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असते त्याच्यामध्ये आणि त्याच्याद्वारे आपल्याला हे जाणून घेता येतं की आपल्याला कोणता आजार झालेला आहे. पूर्वी जसं वैद्य लोक नाडी तपासणी करून सांगायचे की काय असू शकेल, तसंच व्याधी असू शकेल, तसं आता ते सांगण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. तसेच जे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या बेसिक फंडामेंटल आयडियाज आहेत त्यालाही शिकवण्यासाठी AI ची फार मोठ्या पद्धतीने मदत होते. जे आपले बिझनेसमॅन आहेत किंवा वेगवेगळे व्यवसाय आहेत, मग ते छोटे दुकानदार असोत किंवा मोठे कारखानदार असोत, त्या सर्वांना ही कृत्रिम बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या साधनांद्वारे त्याच्यात मदत होते. आणि जे वैज्ञानिक असतात जे शोध लावतात त्यांना देखील ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याची मदत होते. ह्याच्यामध्ये काही जण असं म्हणतात की सगळेच जण AI मध्ये काम करतील का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तसं फार साधं आणि सोपं आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे टूल्स आहेत ते आपण स्वतः डेव्हलप करत नाहीत. ते वैज्ञानिकांनी बनवून ठेवलेले आहेत, त्याचा आपण वापर करतो. आपण त्याचे वापरकर्ते आहोत. निर्माणकर्ते कोणी वेगळे आहेत आणि तो कसा वापरायचा हे मुख्यत्वे आपण इथे बघतो. आता ह्याच्यामध्ये काही हुशार विद्यार्थी असे असतील की त्यांना ते निर्माण करण्याची पण इच्छा असेल, तर मग ते कम्प्युटर सायन्सकडे त्यांचा कल होऊन ते नवीन नवीन AI टूल्स डेव्हलप करू शकतील. परंतु आपण सध्या जो बोलतो आहोत ते वापरकर्ते म्हणून त्याचा बोलतो आहोत. तर याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात की अ, आपण फायनली मशीन्स बद्दल बोलतो आहोत, यंत्रांबद्दल बोलतो आहोत, की यंत्रांना विचार करायला शिकवतो आहोत, की यंत्र कसे विचार करू शकतील. आणि त्याच्यामुळे आपण त्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, की त्यांना ती आपण कृत्रिम बुद्धिमत्ता देतो आहोत. मग असं म्हटलं जातं की मग ते आपल्यावर राज्य करतील का? तर तसं होणं शक्य नाहीये. कारण आपण त्यांना बनवलेलं आहे. आपण त्या मशीनला विचार कसा करायचा, निर्णय कसे घ्यायचे हे सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे तसं होणे शक्य नाही. परंतु त्याच्यामध्ये त्यांची गफलत पण होऊ शकते. ते चुकाही करू शकतात आणि ते आपल्याला माहीत असायला हवं की कशा कुठे चुका होऊ शकतात. आणि जी भावनाशील व्यक्ती असते तशी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करणं सध्या तरी अवघड आहे. म्हणजे अशक्य तर नाहीये, अवघड आहे आणि ते करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु ह्याच्यामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी जे यंत्र विचार करून करू शकतील ते मानवाला ते ओव्हरटेक नाही करू शकणार. याचं कारण असं की आपण त्यांना निर्माण केलेलं असल्यामुळे त्यांना आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ते करता येणं शक्य नाहीये. तसेच याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट जी ठरते की प्रत्येक व्यक्तीची एक प्रायव्हसी त्याच्यात मेंटेन करायला हवी, गोपनीयता ठेवायला हवी. मी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे तसं फारसं त्याला महत्त्व देण्यात येत नाही की आपली जन्मतारीख काय आहे, परंतु इतर देशांमध्ये जन्मतारीख ही एक गोपनीय बाब आहे आणि जी अशी सहजासहजी कोणाला सांगण्यात नाही येत. जसं की आपला पासवर्ड असेल तर आपण पासवर्ड आपल्याला कुणाला सांगता नाही येत, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या द्वारे त्याला क्रॅक करता येतं. तर अशा गोष्टींसाठी आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता असते. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि असे यंत्रमानव आणि त्यांना विचार करण्याची जेव्हा शक्यता निर्माण होईल तेव्हा मग असं वाटेल की जे नोकऱ्या आहेत आणि नोकरी कमी होऊन जाईल, कारण मग आता मशीन्स काम करत आहेत, मग माणसांना नोकऱ्या नाही राहणार. तर त्याला आम्ही जॉब पॅटर्न म्हणतो. तर नोकऱ्यांचे जे स्वरूप आहे ते बदलतील. जेव्हा संगणक म्हणजे कम्प्युटर्स इंट्रोड्यूस झाले होते तेव्हाही असंच म्हणण्यात आलं होतं की मग जर संगणकच सगळं काम करतायत मग आपल्याला नोकऱ्या कशा मिळणार. तर नंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध झाला संगणक आल्यामुळे. तर तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही होणार आहे की जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील, फक्त नोकऱ्यांचं स्वरूप जे आहे ते बदलून जाईल. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक होतं की त्याचा जो वापर आहे तो एथिकल वेनी करायला हवा. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती एथिकली यूज करायला हवी. आता याचं भविष्य कसं आहे, तर भविष्यामध्ये फार काही गोष्टी बदलणार आहेत की कशी ही कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मदत करणार आहे. मग ती शिक्षण क्षेत्रात असो किंवा आरोग्य क्षेत्रात असो किंवा वाहतूक क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्र तुम्ही घेतलं. जसे की ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक यंत्रमानव आहे जो कन्स्ट्रक्शन मध्ये मदत करतो आहे. आणि याच्यामध्ये जे वर्कर काम करतात त्यांना त्याच्यामध्ये बरीच मदत होते. याच्यामध्ये आपण हेही बघतो की मानव आणि ह्या प्रकारचे जे रोबोट्स आहेत, यंत्रमानव आहेत, त्यांच्यामध्ये कसं इंटरॅक्शन होतं. तर मोठमोठ्या ज्या चॅलेंजिंग अशा साईट्स असतात, मोठमोठ्या समस्या असतात, ते सोडवण्यासाठी मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे एकत्र काम करून त्याच्यामध्ये नवीन नवीन अचिव्हमेंट्स करू शकतील. अ, काही उदाहरणं मी इथं दिलेली आहेत की कशा प्रकारे हे याच्यात बदल होणार आहे. जसं शेती करण्याच्या कामांमध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही बदलही होणार आहेत. जसं माती परीक्षण असेल किंवा त्याच्यामध्ये कोणते
जीवाश्म वगैरे आहे, तर त्याचं जे अनालिसिस आहे ते आजकाल AI च्या द्वारे होत आहे. त्याच्यासाठी पुन्हा काही गॅजेट्स आलेले आहेत ज्याच्याद्वारे ते करता येतं, किंवा माती परीक्षणामध्ये त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे, ह्या सर्व गोष्टी, म्हणजे त्याला किती ओलावा आहे हेही त्याच्यामध्ये जाणून घेण्यात येतं. आणि पाण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, आणि सध्या किती मॉइश्चर आहे, झाडाला किती नेमकं पाणी हवं आहे, ते कसं देता येईल, ह्या सर्व गोष्टींची तपासणी, आणि मग त्याच्याप्रमाणे समजा विजेचा जो पंप आहे, मोटर आहे, तिला चालू करण्याचं, आणि ते ऑटोमॅटिकली चालू करून जेव्हा तेवढं पाणी येईल त्याला पुन्हा ऑटोमॅटिकली बंद करण्याची, ह्या पण गोष्टी याच्यामध्ये शक्य आहे. मला ह्या गोष्टीची माहिती आहे की मुख्यत्वे जरूळ गावामध्ये विजेचा प्रश्न थोडासा गंभीर आहे. वीज उपलब्ध नसते, परंतु ज्या काही डेव्हलपमेंट एनर्जी क्षेत्रामध्ये होत आहेत, तर काही ठिकाणी आपल्या बांधवांनी तिथे सौर ऊर्जेद्वारे पंप चालू करण्याचं सेटअप केलेलं आहे. तर त्याच्यामध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चिप्स ज्या आहेत त्या टाकून त्याला वापर करण्यात येतो, त्याचा स्टोरेज करण्यात येतो आणि त्याचा प्रसारही करण्यात येतो. तर अशी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. त्यानंतर पेस्टिसाइडचा जो वापर आहे किंवा खतांचा जो वापर आहे, कीटनाशकांचा जो वापर आहे, त्याच्यावरही याच्यामध्ये प्रचंड मदत होत आहे आणि होणार आहे. जसं की पंजाब राज्यामध्ये जे शेतकरी आहेत ते आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात की कुठे आणि कसे कीटनाशकांची आवश्यकता आहे, आणि ते त्या कीटकांचा ते ओळखतात की कोणते कीटक आहेत आणि त्याच्यासाठी कोणतं पेस्टिसाइड वापरायला हवं, आणि मग त्याची जी फवारणी आहे त्याच्यासाठी सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोनच्या द्वारे वापरण्यात येते, आणि फक्त तेवढ्याच ठिकाणी ते स्प्रे केलं जातं जिथे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यामध्ये अ, कीटनाशकाची पण बचत होते आणि त्याचा प्रादुर्भाव आहे तोही रोखण्यास मदत होते, आणि अर्ली डिटेक्शन पण त्याच्यामध्ये करता येणं शक्य होतं. तर ह्याच्यामध्ये जी नवीन शहरं बनणार आहेत ती कशी असतील हे दाखवण्यात आलेलं आहे की त्याला कालांतराने स्मार्ट सिटी म्हणण्यात येईल, आणि ह्या स्मार्ट सिटीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात आलेली आहे. तिथे प्रामुख्याने जी गोष्ट तुम्ही नोटीस केलेली असेल की ते बोलतायत 2030, म्हणजे 2030, सध्या 2026 चालू आहे, म्हणजे 4 वर्षांनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये पूर्ण कॅप्चर करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण कितपत रेडी आहोत, किंवा आपली जी येणारी पिढी आहे ते कितपत रेडी आहे, ते ह्याद्वारे शक्य होणार आहे. तर मी आता समराईज करेल की जे काही मी मागच्या जवळपास 15-20 मिनिटांमध्ये बोललो की जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ते एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा चांगला वापर करण्यासाठी आपली सर्जनशीलता, दयाळूपण आणि शहाणपण हे वापरावं लागणार आहे. तर मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानायचे आहेत की आपण मला ही संधी दिली आणि आपल्याशी 2 शब्द बोलता आले ह्या संदर्भात. आणि हा जो शालेय विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेक सक्षम स्मार्ट बोर्ड देण्यात आलेला आहे, त्याचा कसा चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी वापर करता येईल याची मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सर, आताच तुम्ही आम्हाला AI च्या बाबतीत ची माहिती, आम्हाला ती काही माहिती नव्हती. आम्हाला असं वाटायचं AI आलं तर बेकारी वाढेल, नोकऱ्या जातील, पण तुम्ही जे सांगितलंय खूप समजून सांगितलं आम्हाला. आणि हा AI बोर्ड दिल्याबद्दल पुन्हा तुमच्या मी आमच्या पूर्ण शाळेच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. तर याच्यामध्ये गावकऱ्यांना काही 2 शब्द बोलायचे असतील तर आता आपण ते त्यांना तुमच्याशी आता आपले संजू मोहम्मद सागर हे संवाद साधतायत. हो. मला फार खुशी होती. मला काही जास्त स्पीच देण्याची काही सवय नसल्यामुळं हे क्षेत्र माझं वेगळंच होतं, पण तरी पण मला फार खुशी होती की
वसंत सरांनी आपल्या गावासाठी ही सुरुवात केलेली आहे आणि अशी सुरुवात बघून आमच्यासारख्या बी काही लोकांना मनात येते की आपण बी गावासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर ही सुरुवात केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. जे गोरगरिबांच्या मुलांना ही नवीन टेक्नॉलॉजी बघायला मिळेल, शिकायला मिळेल, याबद्दल तुमचे फार आभार आहे. नमस्कार. आपण AI संगणक दिल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. मी संजय मतसागर. नवीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या बाबतीत क्लास उदाहरणं सोडण्यासाठी AI ची मदत होते. आपण जे सांगितलं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढेल, त्यांना जास्त ते होईल, जास्त शिकण्याची उत्सुकता वाढेल. आणि तर तुम्ही शाळेला दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आज आमचं अजून एक म्हणणं आहे, आमच्या शेतीसाठी जर काही करता आलं गावाच्या तर ते बी अजून उपयोगी पडेल अशी मी तुम्हाला विनंती करतो. मधून बोला, विचारायचंय काही टॉपिक आहे त्या एखाद्याला जर काही शंका विचारायची असेल तर विचारा. कृष्णा, मुलींमधून म्हणजे तो मुद्दा आहे का म्हणून आपल्याला काही बोलायचंय का गावच्या मुलांसाठी, आमच्यासाठी? आपल्याला प्रकाश बोलायचं का? दादाला काही बोलायचंय. प्रकाश दादा बोला. नमस्कार. 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 आपल्या माध्यमिक विद्यालय त्यांनी आपल्या जरूळ गावात सुरू केलं असे दिवंगत डॉक्टर विजय शिंदे साहेबांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि आजच्या या जागतिक ग्लोबल बदलाच्या काळामध्ये आपण आपल्या जरूरच्या माध्यमिक विद्यालयासाठी जो स्मार्ट अँड्रॉइड टच स्क्रीन ओव्हर 75 इंच आपण या ठिकाणी शाळेला दिला, त्याबद्दल मी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी यांच्या वतीने मी वसंत सरांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण आत्ताच AI च्या बाबतीमध्ये जे असं मोलाचं असं मार्गदर्शन केलं, निश्चितच या ठिकाणी AI चे घेतला तर फायदा पण आहे आणि त्याचा दुरुपयोग पण होऊ शकतो हे आपण सांगितलं. परंतु आपल्या दररोजच्या जीवनामध्ये AI आता किती महत्वाचं झालं आहे आणि त्याचा उपयोग आपण कसा करायचा, त्या शेतीसाठी असेल किंवा आपल्या दररोजच्या जीवनासाठी असेल, घडामोडीसाठी असेल, हे AI च्या माध्यमातून पुढील पिढीला खूप मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आपलं मार्गदर्शन या ठिकाणी वेळोवेळी गावातील सर्व विद्यार्थ्यांना मिळत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी काय आपला धन्यवाद व्यक्त करणार नाही, कारण आपण सगळीजण कुटुंबातली लोक आहोत. आणि निश्चितपणे मला योगेशने सांगितलं की भाऊने स्मार्ट बोर्ड त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मला खूप आनंद होतोय की मातीतलं व्यक्तिमत्व निश्चितपणे मातीतल्या लोकांसाठी काम करतंय आणि आम्हा सगळ्यांना एक चांगली प्रेरणा देण्याचं काम आपण सातत्यानं करतात. आपल्या IITच्या जे वेगवेगळे प्रोग्राम आपले होतात, आम्ही आपल्याला सोशल मीडियाला ऍड असल्यामुळं आम्हीही तशा पद्धतीचं काम आम्ही जिथं काम करतो तिथं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सगळ्यात मोठा आनंद आता या ठिकाणी झालेला आहे की आपण आपल्याच गावातल्या, ग्रामीण भागातल्या आणि शेतकरी हातावर काम करणाऱ्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना AI ची इतकी सुंदर माहिती आणि मराठी भाषेमध्ये स्पेशली आपण दिली, त्याकरता खऱ्या अर्थानं
आपलं कौतुक आणि आपला प्रगतीचा आलेख जितका मोठा होईल तितके आम्ही लोक सुद्धा मोठे होतोय. कारण शेवटी मत्सागर हा एक ब्रँड त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. आणि मत्सागरच नव्हे तर गावातलं प्रत्येक व्यक्तिमत्व, आडनाव कुठलंही असो, पण आपलं काम निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी बघतोय. या मुलांना या कार्यक्रमातून खूप मोठी प्रेरणा त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मिळणार आहे. आणि भविष्यात असेच अनेक वसंत मत्सागर तयार होतील हा एक आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. सुरेश राऊत साहेब. हा बोलतोय. हा बोल. सर नमस्कार. नमस्कार. बाहेरून वसंत मत्सागर सर असतील, आपले जरूर गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय अण्णासाहेब दादा मत्सागर असतील, त्यासोबत प्रवीण जगताप सर आहेत आणि एक मॅडम दिसत आहेत ज्यांचा परिचय नाहीये, आणि माझ्या गावातील माध्यमिक विद्यालय, सर्व शिक्षक, विद्यार्थी, आणि या विद्यार्थ्यांसाठी आज जो आपण निर्णय घेतला, मला सकाळीच त्याची कल्पना मिळाली. अण्णांनी सकाळी 6 वाजताच आज फोन केला होता दिल्लीमधून, आणि योगेश मत्सागर यांचाही फोन आला होता. मागच्या आठवड्यातच असं चालू होतं की येत आहे असा विषय. आणि आपण एक गावकरी म्हणून, भूमिपुत्र म्हणून गावाकडे ज्या पद्धतीने बघितलं त्याबद्दल एक आनंद वाटतो. आणि असंच वारंवार आपल्याला बघावं लागेल, कारण हे जग माहिती तंत्रज्ञानाचं आहे, स्पर्धेचं आहे. तितकंच आपल्याकडे कसं आहे सर, ग्रामीण भाग असो किंवा आपल्याकडे एक मेंटॅलिटी अशी आपण विसरून जातो वारंवार. त्यामुळे आज जसं तुम्ही एक इथून सर्वांशी संवाद साधला दृश्य प्रणालीद्वारे, तसंच आमची अशी इच्छा आहे एक गावकरी म्हणून की आपण वारंवार आमच्यासाठी उपलब्ध व्हा, महिन्यातून म्हणा, 2 महिन्यातून व्हा. आणि बदलतं जग, बदलतं घडामोडी आणि बदलतं तंत्रज्ञान याचा आपल्या गावातील हे जे नवीन मुलं आहेत, कारण हे उद्याचे आपलं भविष्य आहे. आणि यांच्यासाठी जर तुम्ही असं या पद्धतीने उपलब्ध होत गेल्या, आज जसं युनिट दिलंय हे युनिट द्याल. आणि मागे आपल्यासोबत मी अनेक वेळा बोललोय, अनेक गोष्टी आपल्याला करायला जोगत्या आहे आणि ते तिथं बसूनही आपण करू शकतो. हेच माहिती तंत्रज्ञानाचं युगाचं खरं गमक आहे. आणि हे आपण सर्वजण आहेत, मग आपले संतोष मत्सागर सर असतील किंवा अजून आमचे सर्व गावकरी आहे, आपण सर्व मिळून आपली शाळा आहे, आपलं गाव आहे, यासाठी जे जे शक्य आहे ते सर्वजण मिळून करू. मग क्षेत्र कुठलंही असो, सर्वांनी एकत्र येऊन गावासाठी नवीन उपक्रम केले पाहिजे, नवीन पिढीसाठी संस्कार दिले पाहिजे, आणि नवीन तंत्रज्ञानातून आपल्या गावातल्या पिढीला जे घडवता येईल त्यासाठी आपण सर्वजण उपलब्ध होऊ. आणि दादा आज तिथून बघताय दिल्लीमधून, आणि त्यांच्या मनाला बी आज आनंद होत असेल की मी गावात जरी नाही पण गावासाठी काहीतरी करतोय, ते क्षण अनुभवतोय. माझ्या मते त्यांना खूप आनंद होत असेल. आणि तुमच्या तंत्रज्ञानाचा, तुमच्या ज्ञानाचा आमच्या सर्व गावकऱ्यांना असा यथोचित कायमस्वरूपी फायदा व्हावा, यासाठी माध्यमिक विद्यालय जरूरचा एक माजी विद्यार्थी म्हणून मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो व असंच सहकार्य आम्हाला कायम ठेवा एवढी विनंती करतो. धन्यवाद. आपल्याकडे तैवानहूनही डॉक्टर बाबासाहेब मत्सागर जॉईन झालेले आहेत. मी बाबासाहेब यांना विनंती करतो की 2 शब्द बोलावेत. डॉक्टर साहेब बोला. हा, येतोय ना आवाज माझा? आवाज येतोय. हा ओके. सो तुम्हाला खूप आनंद झाला. जसं सरांनी सांगितलं की ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, याचा प्रत्येक गोष्टीमध्ये मदत होणार आहे आता. आणि विशेष म्हणजे हे खूप शिकण्याची गरज आहे की आपण ती कशी वापरली पाहिजे. ती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे हे आपण कसं वापरलं पाहिजे आणि किती इफिशियंटली म्हणजे किती व्यवस्थितपणे आपण ते वापरून त्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते आणि आपल्या वेळेची बचत होऊ शकते. आणि विशेष म्हणजे याचा याची जी मदत आहे ती प्राध्यापकांना होणार आहे आणि मुलांना पण होणार आहे. असं आता आम्ही पण जेव्हा शिकवतो इथे तर AI चा खूप वापर करतो. आणि जसं सरांनी सांगितलं की याचा वापर करून आपण ड्रायव्हरलेस बस, ड्रायव्हरलेस कार, तसंच इथे तैवानमध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन आहे, ड्रायव्हरलेस बसेस पण ते टेस्ट करताय, जेणेकरून अपघात पण कमी होतील आणि काम जे आहे ते इफिशियंटली होईल असं. आणि सरांनी खूप छानपणे मराठीमध्ये सांगितलं. आणि ऍक्च्युली आता मला 10-12 वर्ष झाले मराठीमध्ये एवढी बोलायची सवय नाही, त्यामुळे मला माफ करा, थोडस म्हणजे जमत नसेल मला मराठीमध्ये बोलायचं तर खूप आनंद वाटला. आणि जर भविष्यात जर काही असे प्रोग्राम्स असतील आणि काही मदत पाहिजे असेल शाळेला तर निश्चितपणे आम्ही आमच्या पद्धतीने
किंवा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करल. आणि एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. ठीक आहे. आणि कुणाला 2 शब्द बोलायचे असतील तर बोलावं, नाही तर मग आपण समारोपाकडे जाऊया. मी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मी 2 शब्द बोलू इच्छिते. पहिले तर तुमचे वसंत सर, मी तुमचे आभार मानते की तुम्ही शाळेसाठी जी देणगी दिली आहे आणि मुलांना जे तुम्ही मार्गदर्शन केलं तुमच्या ह्याच्यातनं. आपण म्हणतो की समाजाचं आपण देणं लागतो आपल्या आयुष्यात, कारण ह्या गावांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आपण जेव्हा लहान असतो खूप लोकांचे आपल्यावरती उपकार झालेले असतात जेव्हा आपण मोठे होतो, आणि तुम्ही ते सत्यात उतरवलं सर, की तुम्ही म्हणजे मुलांसाठी एक इक्विपमेंट संस्थेला तुम्ही भेट दिलं आणि त्याच्यासोबत मराठीमध्ये तुम्ही खूप छान त्याच्याबद्दल माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मी आभार नक्कीच मानेल आणि असाच तुमचा संस्थेशी ऋणानुबंध राहो अशी मी अपेक्षा करते. आणि आपण सगळ्यांनीच म्हणजे आज ह्याच्यातून हा धडा घ्यायला हवा की आपण काहीतरी देणं लागतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपण सोसायटीला गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हे प्रत्येकाने आपापल्या इंडिव्हिज्युअल लेवलवर नक्की करण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळ्यांचे धन्यवाद, आणि कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर शिंदे साहेबांनी, म्हणजे त्यांची ही जन्मभूमी नव्हती पण ही कर्मभूमी त्यांनी मानली, आणि त्यांनी म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता जे काही करता येईल ते त्यांनी केलं आहे शाळेसाठी, या संस्थेसाठी. तर ही खरंच त्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे श्रद्धांजली तुम्ही अर्पित केली असं मी म्हणेन वसंत सर. थँक्यू सो मच. ग्रेटली अप्रिशिएट. आप्पा काही बोलणार आहेत का? काय बोलायचं? आप्पा, गावातील मुलं आहेत लहान, 1-2 शब्द जरी तुम्ही बोलले वडिलकीचे नात्याने ज्येष्ठ म्हणून, तरी सर्वांना त्याचं एक हे असतं, एक अपेक्षा असते. अपेक्षा काय आता ते हे चांगलं चांगल्या पद्धतीने ते चाललं पाहिजे, आणि तिथे गावचा विकास व्हायला पाहिजे, मुलाचा विकास व्हायला पाहिजे. निश्चितच आप्पा, आता हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तुम्ही आता जुना काळ बघितलेला आहे आणि मधलाही काळ बघितला, म्हणजे जेव्हा मोबाईल नव्हता तोही काळ बघितला, मोबाईलचा काळ बघितला, नंतर त्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला आणि आता AI तंत्रज्ञान पण आलंय. या सगळ्या अनुभवचे शिदोरी तुमच्याकडे आहे आणि तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्याला एक गावकरी म्हणून आम्ही सगळेजण त्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू, आणि तुमचं जे अपेक्षा आहे की गावाचा विकास झाला पाहिजे, गावातील मुलं म्हणजे जसे वसंत मतसागर एक तुम्ही घडवले, आता आम्ही सर्व मिळून जबाबदारी घेऊ की येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये संतोष मतसागर सर असतील, आपले माध्यमिक विद्यालयाचे सर्व वर्ग असेल, गावातील सर्व प्रमुख जबाबदार प्रतिनिधी म्हणून आम्ही असेल, एक 10-15 वसंत मतसागर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर घडू शकलो तरच हे खरं आमचं म्हणजे काहीतरी कर्तृत्व आहे, किंवा आम्ही त्याच्यातून काहीतरी शिकलो, किंवा आम्ही त्याच्यातून उतराई होतोय असा अर्थ आम्ही समजून घेऊ, एवढीच अपेक्षा आहे. समारोप करू शकतो योगेशराव. शिक्षक वर्ग काही बोलणार आहेत का? प्रथम सर्वांना धन्यवाद. तर मी पवार सर या विद्यालयामध्ये साधारणतः 26-27 वर्षापासून या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करतोय. आज मला अतिशय आनंद झालेला आहे की जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आज आमच्यापर्यंत, आमच्या शाळेपर्यंत, आमच्या विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी आलेलं आहे. आतापर्यंत आमचं जे अध्यापनाचं कार्य होतं एक घडू आणि फळ्यापुरतं मर्यादित होतं, परंतु आता ह्या AI साधनामुळं आम्हाला आमच्या मुलांना या साधनांचा वापर करून आम्ही चांगल्या प्रकारे अजून शिकवायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कालच आम्ही थोडीशी ट्रायल घेतलेली आहे. मी स्वतः काही गणिताची उदाहरणं या ठिकाणी AI बोर्डवर तयार केली, मी स्वतः करून बघितले. त्याचं स्पष्टीकरण मला काल AI बोर्डनुसार योगी सरांनी आम्हाला पुढचं मार्गदर्शन करून त्याचं स्पष्टीकरण आणखी चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी देता आलं.
तर या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा वापर करून या दररोजच्या विद्यार्थ्यांना आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अध्यापनाचं कार्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सरांनी आम्हाला बोर्ड दिलेला आहे त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आणि कुणाला 2 शब्द बोलायचे आहेत का? सर एक ग्रुप फोटो घेतो इथं. हो हो चालेल. तुम्ही फक्त जागीच फिरा असे इकडे बघून जागीच तिकडे फक्त तिकडे अप्पा नमस्कार. अप्पा दिसत ते पूर्ण ओपन ठेवायला लागेल तेव्हा त्यांची इकडे हात बिलकुल सोडावा. तांबे सर तुम्ही थोडं तांबे सर मध्ये ये ना असं मध्यभागी आहे ना. मित्र सत्यदादा तुमचे कॅमेरा ऑन करू शकता आपण कृपया. कोणता कॅमेरा ऑन करू शकतो? जे ऑनलाईन आहेत त्यांनी आपले कॅमेरा ऑन करावेत कृपया. ओके सर, थँक्यू सर. फोटो शेअर करतो सर. येऊ का वसंत भाऊ? ठीक आहे, नमस्कार, थँक्यू. आपल्या सर्वांचे आभार, आपण सामील झालात. आपल्या सर्वांच्या परवानगी मी मीटिंग बंद करतो. थँक्यू सो मच.